तुम्ही आम्हाला असं काढू शकत नाही आणि 7.5 करोडच्या आमच्यावरती मागणी पत्र पाठवलं. त्या नोटीस आम्ही बघतो की जुनी जी नियोजित सोसायटी होती ना त्या नावाने त्यांनी नोटीस पाठवली. म्हणून आम्हाला संशय आला 2022ला हे पारस कोरवाल जे आहेत ना त्यांनी आत्महत्या केली. आमचे जे बिल्डर होते ना त्यांनी आत्महत्या केली कारण त्यांना असं वाटतं की जुना बिल्डर आता करेल म्हणून, ज्याने 21 वर्षात काही केलं नाहीये. जे अधिकारी आले होते त्याही म्हणाले की हा सर्वे तो बीएमसी करते. तर आमचं म्हणणं हेच आहे, तर बीएमसी सर्वे करते मग ते बीएमसीच्या 40 एलिमेंट्स या नावाने तुम्ही करा. त्याच्या वरती द्यायला ते लोकांनी विठ्ठल रुक्माई हे नाव दिलेलं आहे. तरी पण त्यांचा चीफ प्रमोटर आमच्या सगळ्यांच्या वतीने बिल्डर बरोबर पत्र व्यवहार करून सगळे डॉक्युमेंटेशन करतोय, जे की आम्हाला कोणालाच माहिती नाही. त्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेतोय. पण त्यांनाही माहिती नाही की इस्टेटमध्ये कोणते डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे. याचा अर्थ इस्टेटलाही त्यांनी अंधारात ठेवण्यास सुरुवात केली. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. बिल्डर आले होते, ओम शांती प्रोजेक्ट म्हणून पारस पुरवाळ होते. त्यांच्याबरोबर आम्ही अग्रीमेंट केली सगळ्यांनी मिळून, पण त्यानंतर त्यांनी काहीच केलं नाही. आम्ही त्यांना काढून टाकण्यासाठी एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये पत्राला अनुसरून त्यांनी आमच्यावरती केस केली आर्बिट्रेटरमध्ये आणि सांगितलं की तुम्ही आम्हाला असं काढू शकत नाही आणि 7.5 करोडच्या आमच्यावरती मागणी पत्र पाठवलं. कोर्टाकडून आत्महत्या केली. आमचे जे बिल्डर होते ना त्यांनी आत्महत्या केली. त्याच्यानंतर गेल्या आता 28 डिसेंबर 2025ला आम्ही गेल्या 4 महिन्यापूर्वी आम्ही मीटिंग घेतली आणि आम्ही वेगळी कार्यकारिणी बनवली. गाडी त्यांची ऑलरेडी कार्यकारिणी आहे आणि आता आम्ही दोघं एकत्र मिळून प्रोजेक्टच्या पुढच्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहोत. पण त्याच्यामध्ये मध्येच आम्हाला या इन्व्हेंटरीच्या नोटीस यायला लागल्या. जी बघताय ना तुम्ही ज्याच्याबद्दल चाललेलं आहे त्या नोटीस आम्ही बघतो की जुनी जी नियोजित सोसायटी होती ना त्या नावाने त्यांनी नोटीस पाठवली. म्हणून आम्हाला संशय आला की असं का होत आहे. सांगितलं चीफ प्रमोटर आणि त्याच्याबरोबर अजून 1-2 प्रमोटर आहेत ते सोडले तर बाकीच्या 5 जणांनी हे टोटल 11 प्रमोटर होते. त्यापैकी 3 जण हयात नाहीये आणि बाकीच्या 8 जणांपैकी 5 जणांनी राजीनामे पण दिलेले आहेत. त्यामुळे तिचं आता अस्तित्वच नाहीये. तरी पण त्यांचा चीफ प्रमोटर आमच्या सगळ्यांच्या वतीने बिल्डर बरोबर पत्र व्यवहार करून सगळे डॉक्युमेंटेशन करतोय, जे की आम्हाला कोणालाच माहिती नाही. तुमचं काय बोलणं झालेलं आहे आणि आज त्यांनी किती दिवसाचा तुम्हाला त्यांना आणखी वेळ दिलेला? आता महानगरपालिकेचे अधिकारी आले होते ना त्यांना आम्ही ही सगळी गोष्ट समजावून सांगितलं. ते काय म्हणतात की आम्ही याबद्दल काही करू शकत नाही. ते म्हणतात की इस्टेट कडून आम्हाला ऑर्डर आली आहे त्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेतोय. पण त्यांनाही माहिती नाही की इस्टेटमध्ये कोणते डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे. याचा अर्थ इस्टेटलाही त्यांनी अंधारात ठेवण्यास सुरुवात केली. मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये पुढच्या कारवाईसाठी आम्ही एकत्रित कार्यकारिणी करून पुढच्या कामासाठी कसं जायचं, विकास काम कसं करायचं त्याच्याबद्दल ठरवलं. साधारण किती टॅलेंट या पूर्ण रिडेव्हलपमेंट बिल्डिंग मध्ये आमच्या 40 जण आहेत. टेनंट आणि वाडीमध्ये 36 जण, एकूण 76 जण. नेमका हा वाद काय म्हणजे बिल्डरच्या संदर्भात नवीन बिल्डरकडे कोणी आलेला आहे का? नवीन बिल्डर कोणी आलेला आहे? नवीन बिल्डर आलेले आहेत. जीबीडी बिल्डर त्यांच्याकडून आम्हाला 4-5 बिल्डर कडून ऑफर आली होती. त्याच्यामध्ये आम्ही एक शॉर्टलिस्ट सध्या तरी केलेलं आहे जीबीडी बिल्डर. आम्ही अजून कोणालाही फायनल नाही केलं पण शॉर्टलिस्ट त्यांना केलेलं आहे कारण त्यांनी आमच्या मागण्या आणि अटी शर्तीनुसार पुढे जाण्यासाठी आम्हाला पत्र करणार. म्हणजे ते आमची अटी शर्ती मान्य करून पुढे जाणार, आमचा विकास करणार असं त्यांनी सांगितलंय. म्हणून आम्ही त्यांना फायनल करण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून काही झालेलं नाहीये. आणि 12 तारखेची जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंगमध्ये त्या बाबतीत सगळे ठराव पास होतील जे काय होतं. आता तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. जे अधिकारी आले होते त्याही म्हणाले की हा सर्वे तो बीएमसी करते. तर आमचं म्हणणं हेच आहे, तर बीएमसी सर्वे करते मग ते बीएमसीच्या 40 एलिमेंट्स या नावाने तुम्ही करा. त्याच्या वरती द्यायला ते लोकांनी विठ्ठल रुक्माई हे नाव दिलेलं आहे. बिल्डरच्या दबावाखाली किंवा इतर कोणाच्याही दबावाखाली हे करू नका आमचं असं. बिल्डरवर कुणाचा दबाव असू शकतो? मला बिल्डरवर नाही, महापालिकेवर कुणाचा दबाव असतो? महापालिकेवरती दबाव नाही. आता हे विठ्ठल रुक्माई जी नियोजित सोसायटी अगोदरची होती ना त्यांनी जे पत्र व्यवहार केले ना जी 20 वर्षापूर्वीची, ते दबाव आणतायत सगळ्या कार्यकर्त्यांनी कारण त्यांना असं वाटतं की जुना बिल्डर आता करेल म्हणून, ज्याने 21 वर्षात काही केलं नाहीये. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की गेल्या 21 वर्षात ज्यांनी काही केलेलं नाहीये ते आता काय करणार आहेत. त्याच्यामुळे होत नाही. हा ठोस असं कारण काहीच सांगत नाही. बोलण्यासारखं म्हणजे तुम्ही तर बघितलं
आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही गेले 20-22 वर्ष रखडत राहिलेलो आहे. इथे आजूबाजूला नजर शेती तर सगळीकडे टॉवर झालेले आहेत. फक्त आम्हीच काय ते या जुन्या कमिटीमुळे आणि ह्या ओम शांती बिल्डरमुळे आम्ही अडकलेले आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे की जर आम्हाला 40 लोकांना जर ही बिल्डर पसंत नाहीये, कोणा एका व्यक्तीच्या सगळ्यांनी किंवा त्यांनी जे अर्ज दिले त्यांनी आम्हाला बीएमसीने आम्हाला त्याचा दबाव आणू नये. आम्ही इन्व्हेस्टिगेट करायला आम्ही गो थ्रू आहोत. जे नियमामध्ये बसणार आहे ते सगळं करायला आम्ही तयार आहोत. मग नियमाच्या बाहेर जाऊन जर आम्हाला दबाव आणत असेल तर आम्ही त्याचा विरोध नक्कीच करू. आता तुम्हाला मी जे सांगतोय ना, आम्ही जे कोर्ट केस झाली होती ना, त्याचे जे वर्डिक्ट आहे तुम्हाला आम्ही दाखवतो. हे वर्डिक्ट आहे. त्यानंतर सगळ्यात पहिला आम्हाला जी नोटीस आली होती बीएमसी कडून, ही इन्व्हेंटरीसाठी जे पत्र आलं होतं त्या संबंधी आम्ही 22/3/2026 76 पैकी जवळजवळ 60 लोकांच्या सह्यांचं आम्ही पत्र दिलं होतं इस्टेटला. तरीही आम्हाला पुन्हा इन्व्हेंटरी झाली. त्यानंतर दुसऱ्या इन्व्हेंटरीला पुन्हा आल्यानंतर आम्ही पुन्हा 16 मार्च 2026 आम्ही पुन्हा पत्र दिलं. तेही सांगितलं तरी त्या पत्राचं दखल न घेता ज्या जुन्या आमच्या चीफ प्रमोटरने जे पत्र दिलेले आहे ना, त्याची दखल घेऊनच जे आमच्याकडे आलं असं आम्हाला वाटतं. जे त्यांची फाईल बघितल्यानंतर आम्हाला कळलं, जी आम्हाला माहिती नव्हतं, आत्ता कळलं आम्हाला. आता पुन्हा आम्ही आजही लेटर देणार आहोत या इन्व्हेंटरी बद्दल, मी इन्व्हेंटरी थांबण्याबद्दल. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीय. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. हे बघा, हे आम्ही सीएम ला लेटर्स वगैरे दिले आहेत. हे सगळे सीएम कडे आम्ही सांगतो या गोष्टी. तरी सुद्धा बीएमसी थांबत सुद्धा नाही. वरून ऑर्डर्स येईपर्यंत ते थांबा ना. 24 तासांत नोटीस लावते लगेच. काहीतरी गडबड आहे म्हणून होत आहे ना या गोष्टी. म्हणून नोटीस जी आम्हाला येते ती आमच्या बिल्डिंगची जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचा बीएमसीचा संबंधच नाही. आमच्या बिल्डिंगच्या मंडळाचा व्हॉट्सअप ग्रुप वरती आम्हाला नोटीस येते. मग ही कशा कोणातर्फे येते? तरी आमचा माजी चीफ प्रमोटर पाठवतो. इथे 2 वाजता येऊन चिकटवलं जातं आणि 4 वाजता ग्रुप वरतं. 4 वाजता तर बीएमसीचे ऑलमोस्ट अधिकारी 3 वाजता आपापल्या घरी किंवा कुठे कुठे जातात कामासाठी, साईट्सवर जातात. मग हा कुठचं काम करण्याची पद्धत आहे बीएमसीची की 2 वाजता नोटीस आणि लगेच 4 वाजता व्हॉट्सअप आणि दुसऱ्याची इन्व्हेंटरी. गव्हर्नमेंट इतकं फास्ट काम करतं, कोणालाच विश्वास बसण्यासारखा आहे का हे तुम्ही बघा. आतापर्यंत जेवढे पण रिडेव्हलपमेंट पाहिलेत आपण, त्या रिडेव्हलपमेंट मध्ये कंटेन अन्नाने कधीच रिडेव्हलपमेंट म्हणून लोकांचा फायदा झालेला नाही. उलट त्याच्यामुळे बिल्डरचा फायदा होतो. तर मला असं म्हणायचं की कोणतीही आमची प्रक्रिया असेल ती कायदेशीर व्हायला हवी आणि कायदेशीर होऊन आम्ही एकमताने राहायला पाहिजे. सगळे एकमताने राहिलो तर आम्ही जास्तीत जास्त बिल्डर करून आम्ही जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे आमची एकी ठिकाणं हे फार जरुरी आहे आणि कोणी चुकत असेल त्यावेळेस आपण माफ करून कोणाला आपण एकत्र घेणं हे आवश्यक आहे. तिथे शांतपणा ठेवणं आवश्यक आहे आणि शांतते मार्गानेच हा मार्ग सुटू शकतो. आम्ही आरडाओरड करून आमचा मार्ग सुटू शकणार नाही. आम्ही आपापसात भांडण करून आमचा मार्ग सुटणार नाही. उलट जास्त खिचकट होईल आणि सगळेच डुबून जातील म्हणजे सगळ्यांचंच नुकसान होईल. त्यामुळे मी अशी विनंती करतो सगळ्यांनीच आपला संयम टाकून ठेवून जे कायदेशीर गोष्टी आहेत त्या आणि आपली एकी सांभाळून आपण राहायला पाहिजे आणि एकमेकाला माफ करून आपण पुढे राहायला पाहिजे असं मला वाटतं. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.